रात्रीची वेळ आहे, येळूरमध्ये आहे आणि साप आला यांच्या इथं. कुणाला दिसलं? बसलेला काय तुम्ही असंच? असंच गरमी फार आहे त्यामुळे बाहेर मस्त हवेशीर बसायला आवडते सर्वांनाच. बाहेर बसलेलं असताना त्यांना अचानक साप ह्याच्यात जाताना दिसला. पकडूया आपण याला आता. इथे बघा कुकरी साप आहे. विषारी नाही आहे, बिनविषारी साप आहे, पण कुकरी. एक्सपेक्टेशन पण नव्हतं की हा साप असेल. इकडे थांबा, इकडे येतो. मी विचार नाही घेत. कुकरी. कुकरी याचं नाव का पडलं? याचे दात एखाद्या करवतीसारखे किंवा कुकरी हे हत्यार होतं पूर्वी, त्याच्यावरून याला कुकरी असं नाव पडलंय. आणि बिनविषारी साप असतोय. काय पण धोका नाही आहे. बघू शकता कसे पट्टे पट्टे असतात त्याच्यावरती. रात्री जास्त बाहेर पडतो, रात्री जास्त फिरणारा हा साप आहे. एवढ्या आमच्या ह्या भागात दुर्मिळ साप म्हणावं लागेल, फार कमी भेटतात. या वर्षात हा दुसरा साप फक्त मिळाला आम्हाला. म्हणजे किती दुर्मिळ आहे तुम्ही बघू शकता. काकती साईडला मिळालेला मागच्याच महिन्यात, आणि ह्या महिन्यात आता इथं म्हणजे आमच्याच येळूरमध्ये हा साप सापडलाय. फार दुर्मिळ. थोडंसं चावतोय, रागीटपणा सुद्धा दाखवतोय, पण शांत असतोय साप. हा शांत मवाळाचा असतोय. डिझाईन बघू शकता किती सुंदर असते ह्याच्यावरती. पूर्ण पट्टे पट्टे असे एकदम सुंदर साप असतो. ह्या टी शर्टमध्ये बसायला लागले. तर रात्री जास्त बाहेर पडणारा हा साप आहे, आणि त्यामुळेच हा रात्री त्याने आरामात बसलेले खुर्च्या वगैरे टाकून, आणि त्यांना अचानक जाताना साप तो दिसला. तर जवळजवळ 7 ते 8 पर्यंत हा अंडी घालतोय. आणि लहान साईजनं लहान असतोय साप, हा जास्त मोठा नसतोय. त्यामुळे हा पूर्ण वयाचा साप आहे म्हणावं लागेल. बघू शकता. आणि तुमच्याही आजूबाजूला येऊ शकतात. हा आता बिनविषारी साप आहे, काही पण धोका नाही आहे.